गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टेकेट सुपर मार्टला भेट द्या। कडधान्य, डाळी, साबण, ब्रँडेड कपडे, शूज, सायकल, कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजेच टेकेट सुपर मार्ट। 5,000चे भरपूर डिस्काउंट, कमीत कमी 4,999च्या खरेदीवर 5 किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा। पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ, 332 रोड। संपर्क 92 97 97 50 00। नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम। एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। पाहूया ठळक घडामोडी। इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे इचलकरंजी शहर जिल्हाध्यक्ष विठ्ठल चोपडे यांना राष्ट्रवादीचे तिकीट जर नाही मिळालं तर अपक्ष म्हणून लढवणार आहे। तसेच त्यांनी परिवर्तन आघाडीचे प्रमुख राजू शेट्टी यांची भेट घेऊन त्यांच्याकडे तिकिटाची मागणी केली। जर कोणीही तिकीट नाही दिलं तर इचलकरंजी विधानसभा निवडणूक अपक्ष म्हणून लढवणार आहे। विठ्ठल चोपडे यांनी काही नेत्यांची भेट घेतल्याचं सूत्रांकडून समजतंय। इचलकरंजी विधानसभा मतदारसंघ सध्या राजकीय आखाडा बनलाय। महायुतीतून कोणाला तिकीट मिळणार, महाविकास आघाडीतून कोणाला तिकीट मिळणार, प्रत्येक पक्षाच्या नेत्यांनी आपापल्या पक्षाकडे मलाच उमेदवारी मिळावी यासाठी वरिष्ठ नेत्यांकडे फिल्डिंग लावली। शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शहर जिल्हाध्यक्ष विठ्ठल चोपडे यांनी अजित पवार यांच्याकडे इचलकरंजी विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी मागणी केली, पण महायुतीकडून कोणाला तिकीट दिलं जाणार याकडे मात्र संभ्रमावस्था निर्माण झाली। ही जागा भाजपकडे आहे, त्यामुळे ही जागा कोणाला मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय। विठ्ठल चोपडे यांनी परिवर्तन आघाडीचे प्रमुख राजू शेट्टी यांची भेट घेऊन त्यांच्याकडे इचलकरंजी विधानसभा तिकीट मिळावं यासाठी मागणी केली। तसेच जर कोणाकडूनही तिकीट नाही मिळालं तर अपक्ष म्हणून लढवणार यावरती ते ठाम आहेत। इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातून कोण निवडणूक लढवणार, महायुती कोणाला तिकीट देणार की अपक्ष उमेदवारांची रांग लागणार, तसेच पक्षामध्ये बंडखोरी करून अपक्ष उमेदवारांची मोठी चिन्ह दिसू लागलीत, तर विठ्ठल चोपडे कोणाकडून लढणार, अपक्ष म्हणून लढणार की परिवर्तनमधून लढणार की राष्ट्रवादीकडून त्यांना तिकीट दिलं जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले।